पावसामुळे सोयाबीनच्या पिकांचं नुकसान झालं आहे। काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मागच्या काही दिवसापासून जोरदार पाऊस होतोय। पडतल्या जोरदार पावसामुळे शेतींना जे आहे ते तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। मी आता सोयाबीनच्या शेतामध्ये आपण जर बघितलं तर ही सोयाबीनची शेती आहे। आपण बघतो की याच सोयाबीनच्या शेतीला जसं काय तळ्याचं स्वरूप आल्यासारखं आहे। सोयाबीन जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली आहे। आपल्यासोबत काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत। काय सांगाल, कधी लागवड झाली होती सोयाबीनची आणि परिस्थिती आताची काय आहे? सध्या हे जूनमध्ये आम्ही पेरलेले आहे। कोळपणीसाठी बैल ते रोजदार मजुरी लावली, पण पाऊस इतका झाला की बोलायचं कामच नाही। हे कोळपणी सुद्धा पण आमची झाली नाही, निंदन पण नाही, काहीच नाही। समजा इतका पाऊस पडतो। आम्हाला नुकसान भरपाई करून देणे पाहिजे त्याला। म्हणजे कसं आहे, आमचं पूर्ण शेती पूर्ण गेली। आम्ही म्हणजे लागवड लावून सनी आम्ही परेशान झालो आणि आमचं म्हणणं हेच आहे की दुष्काळ त्यानं जाहीर करायला पाहिजे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, टीव्ही 9 मराठी, डोंगरकडा, कळंब।